अरे फोटो काढून या पालखीची परंपरा 431 वर्षाची आहे। 1594 साली इथे संत सदाराम महाराज होऊन गेले, त्यांनी ही पालखी चालू केली आणि आता जवळजवळ 431 वर्षाची ही परंपरा चालू आहे। आणि या पालखीचं असं वैशिष्ट्य आहे की ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली पालखी आहे आणि दुसरी पहिली पालखी तर असूच द्या, परंतु सगळ्यात लांबची पालखी आहे। जवळजवळ 800 किलोमीटर अंतर चालून 33 दिवस मुक्काम करून ही पालखी आज निघालेली पालखी जवळजवळ 2 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचला नाही। आणि आता ही मानाची पालखी असल्यामुळे विदर्भातली एकमेव मानाची पालखी आहे। इथे 250 ते 300 वारकरी आम्ही सोबत चालतो। भक्तजन मार्गामध्ये सगळ्या ठिकाणी आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था करतात आणि शासनाचं यावर्षी मानाच्या पालखीला संपूर्ण आम्हाला सहभाग लाभत आहे। माता रुक्मिणी मातेची पायदळ वारीला प्रस्थान झालेले आपल्या सासरी पंढरपूरला ही दरवर्षी पालखी पायदळ वारी जाते। अतिशय जुनी पालखी आहे, खूप मान आहे या पालखीला। या दृश्यामध्ये बघितलं मोठ्या हजारोंच्या संख्येने जे वारकरी आहे ते या ठिकाणी जमा झालेले कौंडिण्यपूर ठिकाणी। आणि या ठिकाणी आता पालखी जी माता रुक्मिणीची पालखी आहे पायदळ वारी ती सुरू झालेली आहे। विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे हे माहेर असं तीर्थक्षेत्र कौंडिण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी प्रस्थान आता झालेले। ही पायदळ आषाढीला पंढरपूरला पोहोचेल। आई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 430 वर्षापासून सुरू आहे। संत रामदास महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला आहे। वारीचे हे 431वे वर्ष आहे। आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते। आणि आपण जर बघितलं अमरावतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या पालखीचं स्वागत आहे आणि खूप मान या पालखीला आता मिळालेला आहे। त्यामुळे ही पालखी आता आज निघाली आणि आषाढीला ही पालखी पंढरपूरला पोहोचेल। प्रणय निर्माण, एबीपी माझा, कौंडिण्यपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।